कल्याण पूर्वेमध्ये गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेली अल्पवयीन मुलीचा अपहरण, अत्याचार व हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी विशाल गवळी यांनी जेलमध्येच आत्महत्या केली होती। मात्र विशाल गवळीला सहकार्य करणारे, पुरावे नष्ट करणारे तिची पत्नी साक्षी गवळी हिला देखील कल्याण न्यायालयामधून आता जामिनावर हिची सुटका झालेली आहे। नेमकं काय युक्तिवाद झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जे फरियादी आहेत त्यांचे वकील आहेत नीरज दुबेजी। नीरजजी, जो कोर्टामध्ये जो युक्तिवाद झालेला, नेमका हा युक्तिवाद काय झाला होता आणि तिला जी 2 नंबरची आरोपी आहे तिला कशावरनं जामीन मिळालेली, काय कारण होतं आणि किती रुपयाच्या याच्यावरती तिला जामीन मिळाली आहे? 2 दिवसापूर्वी जेव्हा या घटनेच्या बेलवरती युक्तिवाद होत असताना स्पेशल पीपी माननीय उज्ज्वल निकम साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। डिफेन्सच्या वकिलांनी जी काय बाजू मांडायची होती ती त्यांनी मांडल्यानंतर उज्ज्वल निकम साहेबांनी या ठिकाणी साक्षी गवळीचा त्या मुख्य प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा इन्व्हॉल्वमेंट नाही आहे म्हणून तिच्यावरती जे मर्डर आणि पोक्सोचे चार्जेस आहेत ते लागत नाही। तिने फक्त पुरावा नष्ट करण्याकरिता जे सेक्शन 238A आहे BNSचा तेवढाच लागू होतो आणि ते सेक्शन बेलेबल असल्यामुळे तिला या प्रकरणातून जामीन मिळण्याकरिता आमची कुठली हरकत नाही या प्रकारचा आर्ग्युमेंट त्यांनी केला होता। आणि साक्ष नष्ट करणे आणि आरोपीला वाचवण्याकरिता खोटी माहिती देणे एवढाच फक्त चार्ज तिच्यावरती राहिल्यावरती माननीय न्यायालयाने साक्षी गवळीला 10,000 रुपयाचा पर्सनल बॉन्डवरती त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे। पण ज्या पद्धतीने आपण सांगितलं की ॲडव्होकेट निकमजी जे आहेत ते आपल्या साईडनं, फरियादीच्या साईडनं युक्तिवाद करत होते, मग त्यांनी अशा प्रकारचं युक्तिवाद का केलं? खरं तर ती भूमिका त्यांची खरंच संशयास्पद आहे। त्यांनी फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद करून त्या जामिनाला ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं, तर त्यांनी प्रॉसिक्युशन हॅज नो ऑब्जेक्शन असा प्रकारचा आर्ग्युमेंट केल्यानंतर लोकांमध्ये या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे। खरे ते फिर्यादीचे वकील आहेत की आरोपीला संरक्षण देण्यासाठी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्नचिन्ह सगळ्यांचाच मनात आहे। आता त्यांच्या कुटुंबियांनी काय सांगितलं की म्हणजे पुढे हायकोर्टामध्ये किंवा अशा प्रकारे काय याचिका वगैरे दाखल करणार आहेत, काय नेमकी पुढची भूमिका? त्यांची तेवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। खरं तर कायदेशीर बाबीबद्दल त्यांना जास्त माहिती नसल्यामुळे ते आमच्याकडे फक्त एवढीच त्यांची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि एक आरोपीने तर स्वतःहून आत्महत्या केलेली आहे, खरं तर ते देवाने आमच्यासोबत न्याय केलेला आहे, परंतु दुसऱ्या आरोपीला देखील या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच आम्हाला न्याय मिळाला असं आम्ही मानू। म्हणून यासाठी आम्ही जे पुढची प्रक्रिया असेल ते बसून निश्चित करून ते पुढे पाऊल टाकू। हे तर झालं वकिलांचं म्हणणं, मात्र आपल्या मुलीला न्याय मिळाला की नाही आणि आपल्या मुलीला